पुढे लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर येते। गेल्या 3 महिन्यांपासून रखडलेला निधी आता एकाच वेळी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे। मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांचे मिळून एकूण 4,500 रुपये वितरित केले जाणार आहेत। ज्या महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे त्यांना हा हप्ता मिळणार आहे। तांत्रिक पडताळणी पूर्ण होताच हे पैसे खात्यात जमा होतील, अशी माहिती प्रशासनाकडून आता देण्यात येते। नमस्कार मित्रांनो, लवकरच लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता जमा होणार आहे। परंतु हा कोणत्या महिलांना मिळणार आणि कोणत्या महिलांना मिळणार नाही याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत। तर बघा, आता काल परवाच एक नवीन शासन निर्णय आलेला आहे लाडकी बहीण योजनेचा निधी वितरित करण्याबाबतचा, आणि या जी-आर पात्र महिला आहेत त्यांना या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता वितरित केला जाणार आहे। परंतु ज्या महिला बाकी आहेत, ज्यांचे पैसे अजून बाकी आहेत आणि ज्या पात्र आहेत अशा महिलांना या ठिकाणी फेब्रुवारी, मार्च, एप्रिल याचा एकत्रित हप्ता जमा होऊ शकतो। एप्रिल महिन्याचा हप्ता बाकी असेल तर एप्रिल आणि मे असे एकूण 6,000 रुपये खात्यात येऊ शकतात। परंतु कोणत्या महिलांचे ते समजून घ्या। या ठिकाणी बघा, सगळ्यात पहिल्यांदा 10 जूनला एक नवीन शासन निर्णय प्रकाशित झाला आहे, ज्यामध्ये 344 कोटी 74 लाख एवढा निधी या ठिकाणी वितरित करण्याबाबतचा नवीन शासन निर्णय आहे। आता हे जे पैसे आहेत ते कोणत्या महिलांना मिळणार आहे ते बघा। ज्यांची केवायसी पूर्ण आहे, पात्रतेची पडताळणी त्यांची पूर्ण झालेली आहे, तर अशा सर्व महिलांना दर महिन्याच्या 10 ते 15 तारखेच्या दरम्यान या ठिकाणी पैसे खात्यामध्ये वर्ग केले जातील। परंतु आता या ठिकाणी काय झालेलं आहे की खूप महिलांचे जानेवारीपासून फेब्रुवारी, मार्च, एप्रिलपर्यंतचे हप्ते आले नाहीत। एप्रिल महिन्याचा हप्ता सुद्धा खूप महिलांच्या खात्यात आलेला नाही। त्यामुळे त्याचं कारण काय आहे की केवायसी केल्यानंतर खूप महिला पडताळणीमध्ये पात्र अपात्र आढळलेले आहेत। तुम्ही ऐकलं असेल, 70 का 80 लाख महिलांचा आकडा आहे ज्या महिलांना मार्च महिन्याचा किंवा एप्रिल महिन्याचा हप्ता अजूनही आलेला नाही। तर अशा महिलांच्या बाबतीत पुन्हा या ठिकाणी असंच होऊ शकतं की त्यांना मे महिन्याचा सुद्धा हप्ता मिळणार नाही। परंतु जर तुम्ही केवायसीमध्ये अपात्र आढळला असेल किंवा तुमची केवायसी बाकी असेल, स्टेटस पाहण्यासाठी वेबसाईट आहे, परंतु त्या ठिकाणी कोणाचं स्टेटस पाहता येतं, कशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेच्या अर्जाचं स्टेटस चेक करायचं याबाबत जर तुम्हाला एक डिटेल व्हिडिओ हवा असेल तर पुढील व्हिडिओमध्ये आपण ती गोष्ट समजून सांगूया की कशा पद्धतीने तुम्हाला स्टेटस पाहता येईल आणि त्याचा काय उपयोग होईल। परंतु शासनानं हा जो डाटा आहे की कोणत्या महिलांचे पैसे बंद झाले आणि कोणत्या महिलांचे पैसे चालू आहेत, तुमच्या अर्जाची नेमकी स्थिती काय आहे हे पाहण्याची सुविधा शासनाला उपलब्ध करून द्यायला हवी। याबाबतचा एक सविस्तर व्हिडिओ आपण पुढील व्हिडिओमध्ये आपण त्याची माहिती सांगणार आहोत। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच म्हणू शकतो, ज्या महिला पात्र आहेत, ज्यांचे रेग्युलर हप्ते सुरू आहेत, त्यांना मे महिन्याचा हप्ता लवकरच या ठिकाणी वितरित केला आहे।